मागू तर यायनं मग भिकाचा कटोरा काय उचलून न्यायला येईन, भीक मागलेला कटोरा उचलून न्यायला लागलेत मग. तो एकीकडे जो व्हिडिओ आपण व्हायरल होताना बघतोय की एक व्यावसायिक अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या विरोधात या ठिकाणी अविरावी भाषा करताना दिसून येतो, परंतु दुसरीकडे एक आजीबाई ह्या वयामध्ये तिला स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी तडफडताना एक बघतोय. नक्कीच जे चित्र बघतोय त्यासाठी खानदेश सुपरफास्ट न्यूज समर्थन करत नाही. प्रथमतः या ठिकाणी पहिले आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण सांगू इच्छितो, तेवढा त्याने उचलला, काटा सुद्धा उचलला. मी साहेबाला असं कॅबिन मधून म्हणजे साहेब मग एवढी बार द्या, नाही तर मला रिक्षात टाकू द्या, तरी बी त्याने ऐकलं नाही. मोठ वाढायला होतं मग पुढे नेलं त्याने. मी आज रोडचे काम गेले 1.5 महिन्यापासून रोड खोदून ठेवलेला आहे. जुन्याभरची ट्रॉफिक जमा होती. बघा ट्रॉफिक दाखवा जरा इकडे काय परिस्थिती बघा इकडं. ते बघत नाही, त्याला कुठल्या अधिकाऱ्याचं काही त्याच्यावर वचक नाही. कुठला एखादा प्रशासक तिथं चांगला नेमला नाही किंवा काय नियमाने चांगल्या पद्धतीने ते रोड एक साईडनी ट्रॉफिक काढून द्यायला पाहिजे. देखील मी अशा छोट्या छोट्या परिवारावरती जर असे संकट येत असतील, आजी तुम्ही घाबरू नका, तुमच्याबरोबर आम्ही आहोत. तुमचं काही प्रसंग असला तर आम्हाला आवाज द्या. कारवाई करताय, अतिक्रमण विभागाची कारवाई करणं नक्कीच रास्त आहे, नागरिकांच्या हिताचं देखील असेल. परंतु दुसऱ्या बाजूला एका आजीबाईचं तिला स्वतःला आयुष्य जगण्यासाठी ती तडफडते, याचना करते, विवंचना करते. त्या ठिकाणी आपला त्या अतिक्रमण अधिकारी कर्मचाऱ्यांचं मन, हृदय या ठिकाणी एवढं काळीज त्यांचं हृदय दगडासारखं असू शकतं की जेणेकरून त्या आजीबाईला त्या विवंचनेतून पाहताना सुद्धा त्यांना पाणी कुठलं नसेल. या ठिकाणी काय काल तुमचं बी इथं व्यवसाय काय कसले होतं भाजीपाला काय 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 सांगाल थोडक्यात या ठिकाणी तुम्ही जी काही आता माहिती दिली त्या आधारावर काल जी काही कारवाई झाली काय सांगायचं? आम्ही आलो फक्त 5 मिनिटं झाले होते उतरवून आणि मग लावेल सुद्धा नव्हता. जसं वजे गाडी आली तसं लगेच अख्खे वजे उचलून गाडीत टाकले. आम्ही म्हणले आम्ही इथले शेतकऱ्याचं माल उचलू नका, शेतकऱ्याला रस्त्यावर माल विकायची आठवते आहे तरी त्यांनी आमचा माल उचलून गेला. वरून दमदाटी करून आम्हाला लाठी केली काल त्यांनी डायरेक्ट. अच्छा, म्हणजे बघतो अशा प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं सुद्धा थोडक्यात या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतलं. आम्ही काही बाहेरचं नाही, आम्ही इथलं स्थानिक आंबटचे शेतकरी. अच्छा, काय नाव ताई तुमचं? या ठिकाणी स्थानिक अंबड परिसरातील शेतकरी यांनी देखील विनंती केली. तात्काळ त्यांनी कारवाई करत असताना की आम्ही आमचं जे काही भाजीपाला असेल बाबा आम्ही गाडीत भरून येतो, परंतु कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संबंधित या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने कशा पद्धतीने या ठिकाणी पुढील कारवाई करतात ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. एकीकडे दुसरा व्हिडिओ व्हायरल होत असताना जी काही कारवाई आपण बघतोय, परंतु दुसरीकडे शेतकऱ्यावर अन्याय होतोय, एका वयस्कर आजीला अन्याय होतोय. त्या आजीबाईच्या घरात कुटुंब करता धरता कुणी नसताना, त्या आजीला तिचा उदरनिर्वाह साधत असताना तिच्यावर अन्याय होतोय. तिचा एक म्हातारा आजोबा घरात बसलेला त्याचं पूर्ण ते संगोपन करत असताना, त्या आजीला तिचा परिवार चालवत असताना तिला यातना सहन करत अतिक्रमणची मोहीम करण्यात आली. त्यामध्ये काल एका व्यावसायिकाचा व्हिडिओ व्हायरल झालेला. त्या ठिकाणी एकीकडे एक व्हिडिओ व्यावसायिकाचा व्हायरल होताना, परंतु दुसरीकडे एका आजीबाईची जी काही जी व्यथा ती त्या अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी न जाणून घेता देखील त्या आजीबाईंनी विनंती केली. त्याचप्रमाणे स्थानिक या ठिकाणी काही आहेत ते शेतकरी आहेत या ठिकाणी अंबडचे, त्यांनी देखील त्यांची व्यथा मांडली. परंतु परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी नाशिक मनपा हद्दीमध्ये, नाशिक शहरामध्ये जागोजागी कुंभमेळ्याच्या धर्तीवर रस्त्याची कामं चालू आहेत. परंतु या ठिकाणी एका कंपनी किर्लोस्कर कंपनी त्यांना जाण्या येणार रस्ता नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांचं वाहनांना रस्ता असावा यासाठी देखील ती कारवाई असतील. परंतु जे काही कारवाई झाली ती योग्य नव्हती. ज्या आजीबाईने विवंचना केली तर तिचा थोडा माल तरी देऊन द्यायचा होता. तिला बिचारीचा त्या उदरनिर्वाह साधत आहे. अक्षरशः त्या आजीबाईचं साधन हिरावून गेलं. त्या आजी म्हणतात या आजी म्हणतात की बाबा माझे आजोबा माझे घरामध्ये मी त्यांना अक्षरशः संगोपन करत असताना त्यांच्यासाठी मी जे उदरनिर्वाहाचं साधन इथून माझं हिरावलं. काय सांगतो आज तर खऱ्या अर्थाने हा गरीब जनतेवरती अन्याय होतो आहे. आणि हा खरं तर या जो आहे अतिक्रमण विभाग असेल किंवा या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे आणि अशा गरीब जनतेवर असा अन्याय केलाच नाही पाहिजे. मुळात म्हणजे
कारण जे बोलणारे असतात ते बोलतात तेव्हा त्यांना विरोध करतात, त्यांना माल सोडून देतात आणि या आजीला कोणीच नाही, मूलबाळ नाही आहे आणि एक ते बाबा घरी असतात आणि तिचा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती आजी जर थोडं आपलं मेहनत करून भाजीपाला विकून जर आपलं पोट भरण्याचं साधन तिच्याकडे असेल आणि तेच जर हिरावून घेतलं किंवा हिसकून घेत असेल आणि ते जर जमा करत असेल तर मी निषेध करतो अशा अतिक्रमण विभागाचा की असं त्यांनी नाही केलं पाहिजे. कारण गरीब जनता आपली पोट भरते. एक तर मुळात सरकारचं काय चाललंय तेच कळत नाही. रोडचे कामं गेले 1.5 महिन्यापासून रोड खोदून ठेवलेला आहे. दुनियाभरची ट्रॉफिक जमा होती. बघा ट्रॉफिक दाखवा जरा इकडे काय परिस्थिती बघा इकडं. ते बघत नाही, त्याला कुठल्या अधिकाऱ्याचं काही त्याच्यावर वचक नाही. कुठला एखादा प्रशासक तिथं चांगला नेमला नाही किंवा काय नियमाने चांगल्या पद्धतीने ते रोड एक साईडनी ट्रॉफिक काढून द्यायला पाहिजे, मग दुसऱ्या साईडनी रोडचं काम केलं पाहिजे. ते मुळात केलं नाही यांनी आणि वरतून हे गरीब जनतेला त्रास देत आहे. हे चुकीचं आहे. त्यांचा मी निषेध करतो. माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी निषेध करतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने देखील मी अशा छोट्या छोट्या परिवारावरती जर असे संकट येत असतील, आजी तुम्ही घाबरू नका, तुमच्याबरोबर आम्ही आहोत. तुमचा काही प्रसंग असला तर आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जे असेल ते सामुग्री देऊन टाकावी. त्यांना पोट भरण्याचं साधन आहे, त्यांना सांगा इथं नका बसू, तुम्ही दुसरीकडे जागा बदलून घ्या, परंतु त्यांना सहकार्य केलं पाहिजे. या उद्देशाने मी अतिक्रमण विभागाचा निषेध करतो आणि यापुढे त्यांनी जर सामान नाही दिलं तर आम्ही मोठ्या प्रकारचे आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी इशारा देतो की यांनी अगोदर त्यांना नोटीस देऊन किंवा जागा बदलून द्या, त्यांच्यासाठी सोयीस्कर जनतेला त्रास होणार नाही अशी जागा द्या आणि अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं पाहिजे. उचललं गाडी आणली, सामान टाकलं, गरीब जनतेचा कोणी विचार करत नाही आणि त्यांचं आम्ही भाजीपाला घेऊन गेले ते भाजीपाला उचलून नेण्याचं काय मतलब होता त्याच्यामध्ये, ते कळालंच नाही की मग हे अधिकारी करताय की त्या मध्ये ड्रायव्हर करताय की पैसे मागताय. म्हणजे बघा त्यांचं खऱ्या अर्थाने त्याची चौकशी झाली पाहिजे. मी तो म्हणतो की पैसे मागताय, गरीब जनता 10-10, 5-5 रुपये जमा करते रोडवर आणि पावती देतात, पावतीचे पैसे घेतात आणि पावती देत नाही. ही चुकीचं आहे. तुमच्याकडे जर पावतीला कोणी आलं तर आमचा नंबर घ्या, आम्ही सांगतो त्या ठिकाणी की पावती दिली गेली पाहिजे. ही जर रोडवर बसा किती दिवसापासून तुम्ही पावती भरता मावशी? 1 वर्ष झालं तुम्ही पावती भरता, त्यांना पावती पण दिल्या जात नाही. अशा ठिकाणी असा भ्रष्टाचार या ठिकाणी होत आहे. म्हणून अतिक्रमण विभागाचा मी निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांनी याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. नक्की धन्यवाद असू भाऊ. या ठिकाणी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून जी काही कारवाई करण्यात आली तिला कुठंतरी प्रशासकीय त्याचा एक जोड असायला पाहिजे. या ठिकाणी नागरिकांचा, या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांचा, या औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांचा खूप मोठ्या संख्येने प्रवास होत असतो आणि हा प्रवास करताना या प्रवाशांचा या ठिकाणी कामगारांचा जीव धोक्यात असताना प्रशासन फक्त असं या छोट्या व्यवसायाकडून कारवाई करतं, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन राजीव शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक.